स्मार्ट मीटर पर बवाल, शिवसेना कार्यकर्ताओं ने उठाए सवाल। स्मार्ट मीटर से जनता परेशान, कब होगा समस्या का समाधान? प्रशासन से जन समस्या सुलझाने की मांग। महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालय गड्डी गोदाम में आज शिवसेना पक्ष की ओर से स्मार्ट मीटर को लेकर आंदोलन किया गया है और यहाँ जो अभियंता प्रफुल्ल जी है उनसे चर्चा की गई है कि जनता को जो स्मार्ट मीटर को लेकर परेशानी हो रही है उसका समाधान जल्द से जल्द किया जाए। हम बात करेंगे, यहाँ पे शिवसेना के सूरज गोजे जी भी मौजूद है और पूरे पदाधिकारी कार्यकर्ता आज यहाँ मौजूद है। स्मार्ट मीटर की समस्याओं को लेकर कहीं ना कहीं जो मीटर पे एवरेज बिल आते हैं और मीटर को लेकर जनता को जो समस्याएं हो रही है उसको समाधान के लिए आज यहाँ पे निवेदन दिया जा रहा है। मीटर को लेके यहाँ पे आंदोलन किया गया था, अभियंता से भी यहाँ पे चर्चा की गई, क्या समाधान निकला है और जनता की समस्याओं को लेकर किस तरीके से आगे भी ऐसा कदम उठाया जाए। आम्ही सर्व लोक आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी इथले जे धांडे साहेब आहे, जे अभियंता आहे या ठिकाणचे, त्यांच्याकडे निवेदन देण्याकरता आलो। संपूर्ण नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जेवढे आमचे सगळे पदाधिकारी आहे त्या सगळ्या लोकांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या घरी लोकांची सगळ्यापासून गर्दी होऊन राहिलेली आहे की आमच्याकडे स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याचे ते सांगून गेलेले आहे बाप की आम्ही इथं मीटर बसवणार आहे। आणि त्यांना असं कुठेतरी माहिती आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे मीटरचे बिल येऊन राहिलं त्यापेक्षा 5-5, 10-10 पटीने बिल येऊन राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक भीती तयार झाली आहे। ज्याला आतापर्यंत बीपी आणि शुगर नव्हतं त्यांना ह्या टेन्शनमुळे बीपी शुगरचे आजार झाले आहे, ज्यांना बीपी शुगरचे आजार आहे त्यांच्या औषधं आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे। तर आपण सर्व लोक एक चांगलं कार्य करण्याकरता कदाचित हा उपक्रम असा याच्याकरता राबवण्यात येऊन राहिले का याच्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपण मान्य केला सुद्धा की आम्ही त्याच्या विरोधात नाहीये की हे सगळं झालं नाही पाहिजे, कारण खूप जास्त कामं जे आहे ते प्रशासनावरचा जो भार आहे, जो अधिकाऱ्यांवरचा भार आहे, जो कर्मचाऱ्यांचा भार आहे हा कमी होईल हे आम्ही जाणतो याच्याकरता आमचा त्याच्या विरोध नाही। पण एखादी व्यक्ती जर तुमच्या त्या निर्णयामुळे जर अस्वस्थ असेल, त्या निर्णयामुळे ते टेन्शनमध्ये राहत असेल, त्यांना कुठल्या प्रकारचा आजार त्यामुळे होत असेल तर ह्या गोष्टी उपयुक्त नाही आहे। आणि मग अशा लोकांच्या आधी तुम्हाला त्यांच्या समस्या ज्या आहेत ते ऐकून घ्यावं लागेल, त्यांच्या मनातली जी भीती आहे, त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावं लागेल। आणि त्या जसं आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे मीटर्स लावून राहिलं त्याच्यामध्ये काहीही गडबडी नाही आहे, पण हे तुम्ही सांगताय तुमच्यावरती विश्वास कसं करतील? म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे निवेदन दिलं त्यांना सांगितलं की बा तुमच्याकडे जे नवीन मीटर तुम्ही लावताय ते सर्टिफाईड असले पाहिजे आणि त्याची टेस्टिंग जी आहे ती प्रत्येक अशा भागामध्ये झाली पाहिजे 2-4-5 ठिकाणी की बा हे लागलेले आहे, हा तुमचा जुना मीटर आहे, हा तुमचा नवीन मीटर आहे आणि याच्यामध्ये गडबडी आहे असं जे लोक समभ्रम फैलवून राहिलेले आहे कदाचित, तर तो खोटा आहे। हे जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तर सामान्य लोक जे आहे त्यांना तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे मीटर चेंज करायचे पैसे मागत नाही आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही। पण तुम्ही जर त्यांना सक्तीने जर म्हणाल की घरी कोणी नाही आहे तरी सुद्धा त्याचे मीटर तुम्ही कापून घेता, घरी जर कोणी अवेलेबल नाही आहे असं तुम्ही मीटरमध्ये नमूद करता आणि त्याच्यामुळे जास्त बिल पाठवून देता, जेव्हा की घरी लोक असतात। अशाही तक्रारी आल्या की एक वयोवृद्ध व्यक्ती घरी राहत होती पण त्यांच्याकडे घरी नाही आहे म्हणून आवाढव्य मीटरचं बिल पाठवून दिलं आणि मग ते बिल कमी करण्याच्या वेळेस त्यांना सांगितलं की तुमचा मीटर बदलावा लागतो। म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं ध्येय तुमचं आहे की मीटर चेंज झाला पाहिजे तर लोकांना वाटते की का मीटर चेंज करता तुम्ही, म्हणजे तुमचा फायदा असेल तेव्हा तुम्ही करता ना। म्हणून त्यांच्या मनातला जो समभ्रम आहे किंवा त्यांना जी चुकीची माहिती मिळाली आहे ते तुम्ही त्याचे निराकरण केलं पाहिजे। आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारची सक्ती जी आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्याला की तुम्हाला मीटर लावलेला आहे, तुमचा मीटर आहे आणि आमचा मीटर लावलेला आहे, याच्यामध्ये काहीही अडथळा नाही आहे, याच्यामध्ये काही रिडिंग वाढून येत नाही आहे आणि मग त्याचा विश्वास संपादन करून ती कारवाई तुम्ही करा, अन्यथा जबरदस्ती करू नका। से भी आप लोगों की चर्चा हुई, किस प्रकार का आश्वासन मिला और इसके बाद अगर कोई समाधान नहीं निकलता तो इसके आगे त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं कदम तो शिवसेना का आंदोलन ही है। आज जिस प्यार मोहब्बत से बात कर आए वहाँ पर हम वो वाली स्टाइल वहाँ पे उस समय नहीं रहेंगी। अगर किसी हमारी महिला अगर भगिनी अकेली है, अगर हमारी महिला घर में अकेली है और वो अगर कह रही है कि अभी इस समय आप मीटर चेंज मत करो और जबरदस्ती अगर आप घर में घुस रहे तो हम उनको छोड़ेंगे नहीं। अगर कोई बुजुर्ग वहाँ पे अगर पीड़ित है और वो घर में अगर बाकी सदस्य नहीं है उस समय आकर अगर उसका मीटर चेंज कर देंगे तो घर का जो कमाने वाला व्यक्ति है वो अपना काम करे कि मेरा मीटर चेंज नहीं हो जाना चाहिए, इसके लिए वो सोचते रहे।
किसी की तबीयत बिगाड़ना ये भी तो सही बात नहीं है ना। अगर आप उनकी भलाई के लिए कर रहे हो तो भलाई इसमें है कि आप उनको समझा के बताएं कि ये जो निर्णय है ये आपके लिए अच्छा है, हमारे लिए अच्छा है, इसमें कोई आपका नुकसान नहीं है। अगर आप ये समझा नहीं सकते तो फिर मीटर चेंज मत करो ना। जिनको समझा सकते उनका मीटर चेंज करो, थोड़ा समय हो जाएगा और क्या बिगड़ जाएगा। आज तक स्मार्ट मीटर ही चल रहा था क्या? इसके पहले जब मीटर चेंज किए गए तब भी उन्होंने बताया कि ये मीटर में बिल नहीं आएगा ज्यादा। और क्या थमाया उन्होंने, जो 100 वाट के बल्ब चलते थे उसके जगह पे एलईडी बल्ब उन्होंने समझा के बताया कि ये बल्ब से ज्यादा इलेक्ट्रिसिटी जलती है। अब उनके बल्ब भी अपन ने खरीद खरीद कर लगाए। अब खरीदने के बाद में भी अगर मीटर में बिल इतना आ रहा है तो फिर लोगों को डर क्यों नहीं रहेगा? इसलिए हम लोग आ जाए, उनको बताएं उनको कि आप हमारा कोई उसके लिए विरोध नहीं है। हमारा विरोध सिर्फ इसलिए है कि लोगों को जो पीड़ा हो रही है, लोगों को जो परेशानी हो रही है, वो आकर हमको शिवसेना के पास कार्यालय में आके बता रहे हैं। हम सिर्फ उनको परेशानी ना हो इसके लिए आए हुए हैं, बाकी कोई चीजें नहीं है। हमने उनको बताया कि आप ये सारी चीजें ना होने दे। अगर इस तरीके से अगर आप करेंगे और जबरदस्ती अंग्रेजों के जमाने जैसा अगर बोलेंगे कि ये स्वतंत्र देश में आपके कहने से सारी चीजें हो जाएगी, तो वैसा नहीं। आपको जनता के लिए आप अगर कर रहे हो तो जनता को आपको सुनना पड़ेगा। जनता को अगर वो चीजें नहीं पसंद है तो आपको उसको समझानी पड़ेगी कि ये चीजें सही है। तब तक कि आप ये सारी चीजें जबरदस्ती नहीं कर सकते, हम इसके विरोध में रहेंगे। एक तरफ स्मार्ट मीटर को लेकर शिवसेना पक्ष आक्रामक नजर आ रहा है, तो दूसरी ओर अभी यहाँ पे जो अभियंता है प्रफुल्ल जी, उन्हें निवेदन सौंपा गया है। हम बात करेंगे अभियंता प्रफुल्ल जी से भी और जानेंगे कि स्मार्ट मीटर को लेकर जो जनता को समस्या हो रही है उसका ये समाधान किस तरीके से किया जाएगा। और जो यहाँ पे बात कही जा रही है कि जनता के घर में अगर जैसे लोग रहते हैं तो वहाँ पे मीटर बढ़ के भी आ रहे हैं, बिल जो है वो उपभोक्ताओं को बढ़ के भी आ रहे हैं, तो जिसको लेकर वो एक अलग परेशानी में जूझ रहे हैं, मानसिकता से जूझ रहे हैं, जिसको लेकर ये पूरी समस्याओं को लेकर आज अभियंता से भी ज्ञापन सौंप कर शिवसेना पक्ष के जो कार्यकर्ता वरिष्ठ पदाधिकारी यहाँ मौजूद थे उन्होंने चर्चा की है और एक सकारात्मक यहाँ पे समाधान इनकी चर्चाओं में सामने आए। लेकिन अब देखना यह है कि आखिर जो महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालय है उनकी ओर से आखिर जो कर्मचारी है वो किस तरीके से जनता की समस्याओं का समाधान निकालते हैं और जनता में जो ये गैर समझ स्मार्ट मीटर को लेकर हो रहा है उसका समाधान किस तरीके से किया जाएगा। फिलहाल अभी इस बात पर सवाल बना हुआ है। हम अंदर में अभियंता प्रफुल्ल जी भी मौजूद है, हम उनसे भी चर्चा करेंगे और जानेंगे उनकी भी प्रतिक्रिया। स्मार्ट मीटरचं कॅम्पेनिंग जे आहे, स्मार्ट मीटर काय आहे, स्मार्ट मीटर कसं वर्किंग करते, स्मार्ट मीटरचे फायदे काय आहे, तर याची जनजागृती जी आहे हे आमचं महावितरण जे आहे हे वर्तमानपत्रातून वेळोवेळी करतात। याचे स्मार्ट मीटर अवेअरनेसचे जे काही कॅम्प आहे हे आपण घेतोय। रिसेंटली 8 तारखेला आपण 32 ठिकाणी कॅम्प घेतले। 32 ठिकाणी कॅम्प घेऊन आपण तिथे लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। स्मार्ट मीटरचे फायदे काय आहे हे आपण तिथे लोकांना समजून सांगितले आणि तिथे ज्या काही तक्रारी आल्या की त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण तिथं बऱ्यापैकी केलाय। या व्यतिरिक्त एक 7 ते 8 ठिकाणी जे आपण डेमो तिथे लावलेले होते, डेमो लावताना आपलं स्मार्ट मीटर होतं आणि जुनं आपलं जे कन्व्हेन्शनल मीटर आहे हे आपण त्या ठिकाणी लावलं आणि ते पण डेमो लोकांना समजून सांगितलं की जुनं मीटर आणि नवीन स्मार्ट मीटर जे आहे याचं कन्झम्पशन जे आहे हे सारखंच आहे, कुठेही याच्यामध्ये डिफरन्स पडत नाही। जुन्या मीटरमध्ये जेवढं कन्झम्पशन जळतंय तेवढं स्मार्ट मीटरमध्ये कन्झम्पशन जळतंय हे पण आपण लोकांना सांगितलं। याच्या व्यतिरिक्त आपण स्मार्ट मीटर बऱ्याच लोकांकडे लावलेले आहेत, अशा लोकांचे आपण छोट्या छोट्या रील्स पण तयार केल्या आहेत। 30 सेकंदाच्या 40 सेकंदाच्या आपण रील्स तयार केल्या लोकांच्या आणि ते पण त्यांचे कन्सेंट घेऊन आपण जे आहे समाज माध्यमांवर टाकलंय की बाबा माझ्या घरी स्मार्ट मीटर लागलाय, परंतु हा जो काही विषय आहे असा काही विषय नाही, माझ्याकडं जे स्मार्ट मीटर लागलाय हे आता तेवढंच कन्झम्पशन आहे जेवढा मी पूर्वी वापरत होतो आणि अशा प्रकारे समाधान करायचं काम जे आहे ते महावितरणचं चालू आहे। स्मार्ट मीटर बद्दल जनजागृती करायचं जे काही काम जे आहे जे आताही आमचं चालू आहे आणि यापुढेही आमचं काम जे आहे ते चालू राहणार आहे। मग हे सर्व करताना मग कुठे एखाद्या ठिकाणी सॅम्पलमध्ये सिरीजमध्ये मीटर लावून जर ग्राहकांचं समाधान करायचं असेल तर तोही प्रकार जो आहे तो महावितरण नाव आमचा करतोय, जेणेकरून ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्मार्ट मीटर जे आहे आम्ही 100% लावतोय इथे जे आणि हे लावण्याच्या मागची भूमिका पण ही आहे की बाबा स्मार्ट मीटर जे आहे आपण जे म्हणतोय की याचा दर अर्ध्या घंट्याला काय वापर येतोय, अचूक बिलिंग होतंय, बिलामध्ये तांत्रिक दोष राहत नाही, कुठल्याही प्रकारचं बाबा माझं रिडिंग झालं नाही अशा मला जास्त बिलाला अशा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी येत राहत नाही, रिडिंग जे आहे ऑटोमॅटिक येतंय। त्याच्यामुळं ग्राहकाला जे आहे दर अर्ध्या तासाचं रिडिंग जे आहे हे त्याच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध असते। याचे मोबाईल ॲप्स पण आहे, जसं आपण दाखवतोय की माझ्या घरी सुद्धा स्मार्ट मीटर लागलेला आहे। आता थोड्या वेळा पहिले मी बोललो होतो
माझ्या घरी सुद्धा स्मार्ट मीटर लागला आहे. माझ्या मोबाईलमध्ये पण ते स्मार्ट मीटरचं ॲप जे आहे ते ॲप आहे. आणि हे जे ॲप आहे या ॲपमध्ये आपण म्हणतोय की कन्झम्पशन जे आहे हे दर अर्ध्या तासाला किती युनिट जळतात, काय कन्झम्पशन होतं याचा रेकॉर्ड जो आहे तो आपल्या ॲपमध्ये दिसतो. आणि त्याच्यामुळे ग्राहकाला जे आहे दर अर्ध्या तासाचा आपला वापर काय झाला आहे, दर अर्ध्या तासामध्ये किती युनिट आपले जळलेले आहे याचा वापर जो आहे हा ग्राहकाला दर अर्ध्या तासाला मोबाईल ॲपवर दिसतो. आणि हे मोबाईल ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. ज्यांच्याही घरी स्मार्ट मीटर आहे त्यांना ते डाउनलोड करून ते मोबाईल ॲप पाहता येते आणि आपला आज दिवसभराचा किती वापर झाला हे त्या मोबाईल ॲपवरनं ग्राहकाला स्वतःच करते. याच्यासाठी पुढे जाऊन विचारायची आवश्यकता त्यांना पडत नाही. नाव काय? हे ॲपचं नाव जे आहे MCL ऊर्जा प्लस ॲप आहे, बरोबर आहे की नाही. हे ॲप प्ले स्टोअरवर डाउनलोड आहे. प्ले स्टोअरवरून आपल्याला ते डाउनलोड करावं लागते. आणि या ॲपमध्ये अर्ध्या तासाचा वापर आता हे ॲप मी दाखवतोय, बरोबर आहे की नाही. दर अर्ध्या तासामध्ये इथे किती कन्झम्पशन झालं, किती डिमांड होती, या सगळ्या गोष्टी ज्या मोबाईल ॲपवर आपल्याला करतात. आणि आपण जे म्हणतोय की दर अर्ध्या तासाला ग्राहक जो आहे हा आपला वापर बघू शकतो, किती युनिट जळले हे बघू शकतो. आणि याच्या मागचा उद्देश तोच आहे की शासन जे आहे दिवसा सोलरची वीज आपल्याला मिळते. दिवसा सोलरची जी वीज आपल्याला मिळते त्या विजेचा फायदा कुठेतरी खालच्या ग्राहकांपर्यंत झाला पाहिजे, शासनाचा असा मानस आहे. त्याच्यामुळं आपण जे आहे लोकांची जनजागृती करून 100% जे आहे स्मार्ट मीटर लागले पाहिजे. आणि हा बेनिफिट जो आहे हा आपल्या ग्राहकांना पास ऑन झाला पाहिजे. या उद्देशानं जे आहे महावितरण हे काम मोठ्या प्रकारे राबवते. दिवसाला 9 ते 5 जे आपण सोलर अवर्स म्हणतो, या सोलर अवर्समध्ये 85 पैसे पर युनिटची बचत जी आहे ग्राहकाला होते. म्हणजे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जोही काही वापर त्याने केला त्याला पर युनिटला 85 पैसे कमी लागतात. आणि ते बिलावर लिहून देते की या महिन्यामध्ये एक 10 ते 15 युनिटचा वापर झाला, 85 पैशाने किती पैसे त्याचे कमी झाले. तर हाही एक मोठा फायदा तिथे आहे. आणि पारदर्शक प्रक्रिया जी आहे ते महावितरणचं राबवून झालं. ग्राहकांना बेनिफिट सगळे जे आहे ते पास ऑन करून झालं. आणि याच्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करून झालं. आणि आपण आता जे बघताय की काही निवेदन घेऊन आपल्याकडं लोक आले होते, आपण त्यांनाही याच प्रकारे उत्तर दिले, त्यांचंही याच प्रकारे समाधान केलं. त्यांनाही असंच विनंती केली जर आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा आपल्या वॉर्डामध्ये म्हणा जर असं कुठल्या प्रकारे जर कुठे काही कॅम्प लावायचं आहे आपल्याला स्मॉल सोलर मीटर संदर्भात, तिथे जर जनजागृती करायचं आहे तर आपण त्याही भागामध्ये आपल्या भागामध्ये आपण तिथे येणार, तिथे आपण तो कॅम्प लावणार आणि लोकांची जनजागृती करणार, लोकांचा विश्वास संपादन करणार. आणि ग्राहकांना हा बेनिफिट मिळाला पाहिजे याच्यासाठी 100% स्मार्ट मीटर जे आहे आपण सगळीकडे लावणार असा एक मानस जो आहे तो कंपनीचा आहे. आणि महावितरण कंपनी त्या अनुषंगाने सगळ्या प्रकारचे उपाययोजना जे आहे ते करत आहे आणि लोकांचा विश्वास संपादन करून एक चांगल्या प्रकारे जे आहे हा बेनिफिट ग्राहकांना पास ऑन करत आहे. तो ये थे हमारे साथ में महाराष्ट्र राज्य विद्युत के अभियंता प्रफुल्ल लाड़े जी, जिन्होंने बताया कि कहीं ना कहीं जो जनता को गैर समझ हो रहा है स्मार्ट मीटर को लेकर, तो हम पेपर और अखबार के जरिए भी इसका पब्लिसिटी भी कर रहे हैं ताकि उनका जो गैर समझ है वो दूर कर सके। और घरों में जो स्मार्ट मीटर लगाया जा रहा है, तो अभी जो चर्चा शिवसेना पक्ष के जो यहाँ पे कार्यकर्ता और पदाधिकारी जो मौजूद थे उनसे जो चर्चा हुई है, बैठक में जो चर्चा हुई है, उसको लेकर कहीं ना कहीं जनता के इसमें ये टेस्टिंग की भी बात कही जा रही थी कि दोनों जो पुराना जो मीटर है, पुराने मीटर को लेकर भी काफ़ी सारी परेशानियां जो है वो सामने में देखने को मिल रही है। और कहीं ना कहीं बिल जो बढ़ के आ रहा है वो समस्याओं का भी समाधान निकालने की कोशिश यहाँ पे की जा रही थी। और बैठक में चर्चा की गई कि आखिर दोनों मीटर को जो है वो चेक करके ही, उसका टेस्टिंग करके ही इस पूरी समस्या का समाधान निकालना चाहिए। अभी देखना यह है कि आखिर जो महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालय की ओर से कर्मचारी जो अलग अलग प्रभागों में जाके, परिसरों में जाके स्मार्ट मीटर जो चेंज करते नजर आ रहे हैं, वो जनता के जो काफ़ी सारी परेशानियां हैं स्मार्ट मीटर को लेके, जो समस्याएं आ रही है, जो सवाल खड़े हो रहे हैं, उसको किस तरीके से हल किया जाएगा ये तो वक्त ही बताएगा। फिलहाल अभी इन पूरे सवालों पर जो है वो प्रश्न चिन्ह बना हुआ है और देखना यह है कि आखिर किस तरीके से जनता के लेकर, स्मार्ट मीटर को लेकर सारी समस्याओं का समाधान किया जाएगा। कैमरा पर्सन उदय सोनवानी के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपुर समय, नागपुर।